चेक करा. सर. फडणवीस सर. सेम पॅटर्न, तोंड झालंय. आतापर्यंत हा सिरियल किलर बायकांना आणि पोरींना टार्गेट करत होता, पण आता त्याचा मोर्चा या लहान मुलांकडे वळलाय. हिने काय बिघडवलं असेल? त्याचं काय मिळालं तिला मारून? बस झाला. हा जो कोणी आहे ना, त्याला अजून खून करायची संधीच द्यायची नाही. शिरोळकर, हां सर. बीच सील करून टाका. कोणालाही या बीचवर येऊ देऊ नका. ओके. सर, कधी कधी वाटतं पोलिसात भरती होऊन चूक तर नाही ना केली सर. कधी काय समोर येईल काहीच सांगता येत नाही. हो, पण आपण फक्त घरात बसून टीव्हीवरच्या त्या ब्रेकिंग न्यूज पाहून हळहळ व्यक्त करत नाही. पोलीस आहोत म्हणून अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवाज येतात आपल्याला. तुम्ही पंचनामा करायला घ्या. येस. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. ज्या वेळेला तुमची परिस्थिती हलाखीची असते आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता, खरं तर त्याच वेळेला तुम्ही सगळ्यात जास्त सावध असायला हवं. नाहीतर तुमच्या मानसिकतेवर आघात झाला म्हणूनच समजा. आणि मग अशा विचित्र मानसिकतेतून गुन्हे सुद्धा विचित्रच घडतात. अलिबाग सारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळीही एक विचित्र गुन्ह्यांची साखळी भीतीदायक वातावरण तयार करत होती. आणि याच केसमुळे पर्यटक काही काळ अलिबागला जायला घाबरत होते. कारणही तसंच होतं. अवघ्या 72 तासात पोलिसांना 7 ते 8 मृतदेह मिळाले होते, ज्यांची तोंड आणि हात पूर्णपणे जाळलेले होते. त्यामुळे मृतांची ओळख पटवणं देखील पोलिसांना कठीण जात होतं. एका विचित्र केसला सॉल्व्ह करण्यासाठी पोलिसांनी दिवस रात्र एक करून तपास सुरू केला आणि समोर आलं ते सुद्धा भयानक होतं. काही सापडलं? नो सर. सगळ्या विक्टिम्सचं तोंड जाळल्यामुळे त्यांची ओळख पटवता येत नाही सर. सर, त्यांना ट्रेस करणं खूप अवघड आहे. सर, आणि डेड बॉडीजच्या आजूबाजूला कुठलाही क्लू मिळाला नाही. त्यामुळे ते विक्टिम्स लोकल्स आहेत का पर्यटक हे सांगणं जरा कठीण जातं. फडणवीस, तुम्ही अलिबागमधल्या सगळ्या पोलीस चौकीत या डेड बॉडीची डिटेल्स शेअर करा. शिरोळकर, तुम्ही सगळे हॉटेल चेक करा, काही क्लू सापडतो का बघा. हा जो कोण गुन्हे करतोय तो लवकरात लवकर आपल्या ताब्यात असायला हवा. येस सर. येस. गेल्या 3 दिवसांपासून अलिबाग येथे झालेल्या अमानुष हत्यांच्या तपासात पोलीस अजूनही मागेच. ज्या डेड बॉडीज सापडलेत त्यांची ओळख पटवण्यातही पोलिसांना मिळाले अपयश. खरंच पोलीस त्यांचं काम पूर्णपणे करत आहेत का, की हा गुन्हेगार देखील त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून निघून जाईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही पोलिसांकडेच नाहीयेत. एवढं सगळं होऊनही अजूनही पोलीस हातावर हात ठेवूनच बसले. काय गे, काय करतेस? अगं कशाला वाटवतेस माझ्या देवाना? ते मी काय? हा, मी काय? हा, अगं समजत कसं नाही तुला? विधवा आहेस ना तू? कितीदा सांगायचं माझ्या देवघरात यायचं नाही म्हणून. चल चल, हो बाजूला. ईश्वरा, देवा क्षमा करा, मला क्षमा करा. देवा क्षमा करा. चुकलं आमचं. फडणवीस, सर. छोट्यातला छोटा पुरावा जरी सापडला तरी खूप आहे. एक क्लू आपल्याला यातली एखादी तरी ओळख पटवून देऊ शकतो. नीट चेक करा फोटो. येस सर. सर, हे बघा, हिच्या हातावर टॅटू आहे. हो, याकडे लक्षच गेलं नाही. सर, हा टॅटू आपण ट्रेस केला तर? सर, पण आजकाल टॅटू सगळेच करतात. सध्याचा ट्रेंडच आहे. अलिबागमध्ये जितके टॅटू आर्टिस्ट आहेत त्या सगळ्यांची चौकशी करा. आपल्याला नक्कीच काहीतरी लीड सापडेल. येस सर. येस. मैथिली, ए मैथिली, आले.
अरे दादा इथे आसपास कोणी टॅटू काढणार आहे का? हां इकडे या गल्लीत सुरेश म्हणून आहे. थँक्यू. नमस्कार आजी. शुभम, अरे ये आणलंस ना सगळं सामान? हो आणले. काय गे त्याच्या तोंडाकडे काय बघत बसली आहेस? अगं पिशव्या घे ना त्याच्या हातून. आजी आजी मी ठेवतो. सगळं सांगायला पाहिजे हिला. परमेश्वरा, शिव 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 शिव. यात भाज्या आहेत आणि याच्यात साखर डाळ आणि चहा. हा माझा नंबर आहे. काही लागलं तर सांगा, येतो. आजी येतो मी. रिकाम चला. हो मॅडम, हा टॅटू तर मीच काढलेला आहे. 15 ते 20 दिवस झाले असतील. कस्टमर कोण होती आठवत आहे? तिचे डिटेल्स आहेत तुमच्याकडे? हा मॅडम ख्रिश्चन होता, मला चांगलं आठवत आहे. अजून काही डिटेल्स आहेत तुमच्याकडे? म्हणजे बोलता बोलता त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला, काय आठवत आहे? तसं काय खास नाही, पण त्या दिवशी ते आले होते तेव्हा. चला आपण टॅटू काढूया. हो, ही माझी मुलगी एंजल. यू नो, शी इज गिफ्ट फ्रॉम गॉड. आता तिचा 8वा बर्थडे. मला तिला सरप्राईज द्यायचं म्हणून हा टॅटू. एकदम मस्त टॅटू काढून देतो तुम्हाला. एंजल पण बघून एकदम खुश होईल. ठीक आहे, आत्ता आम्हाला त्यांचे डिटेल्स आहेत. हो मॅडम. हे बघा मॅडम, हे त्यांचं नाव आणि हे नंबर. जेनी मेंडोझा. रिकाम आहे, नंबर नोट करा. शिरोळकर, गेल्या 5-6 दिवसात अलिबागमधले जितके हॉटेल आहेत त्या हॉटेलमधून कोणी टुरिस्ट गायब झाले का ते जरा चेक करा. आणि जर का गायब झाला असेल तर त्याच्या डिटेल्स आपल्याला सापडलेल्या डेड बॉडीबरोबर मॅच करून बघा. कारण आता आपल्याकडे वेळ नाही. एकही धागा मिस होता कामा नये. अजून जर का एक डेड बॉडी आपल्याला सापडली तर आपल्याला आपलीच लाज वाटेल. सो क्विक. अजून एक महत्त्वाचं, आपल्याला ज्या मुलीची डेड बॉडी सापडली आहे तिच्या डिटेल्स सगळ्या शाळेमध्ये फॉरवर्ड करा. आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमधून गेल्या महिन्यातल्या सगळ्या मिसिंग कंप्लेंटच्या डिटेल्स घेऊन या. ओके सर. सर, आपल्याला ज्या 3 डेड बॉडीज मिळाल्या होत्या त्यातली एक डेड बॉडी जिच्या हातावर टॅटू होता तिची इन्फॉर्मेशन मिळाली आहे सर. तिचं नाव जेनी मेंडोझा होतं सर. बॉबी नावाचा एक टॅटू आर्टिस्ट आहे अलिबागमध्ये. त्याने तिच्या हातावर टॅटू काढला होता. बरं, तिच्याबद्दल अजून काही माहिती मिळाली का? ती राहते कुठे? सर, तिचा फोन नंबर मिळाला. आणि सर, आता सध्या एवढंच माहिती आहे की जेनी तिच्या नवऱ्यासोबत अलिबाग बीच जवळ राहायची आणि तिला एक लहान मुलगी होती सर, एंजल नावाची. बरं, या जेनीबद्दल अजून माहिती काढा. माहिती मिळाल्यानंतर आपल्याला रीतसर जाऊन तिच्या घरी चौकशी करावी लागेल. फडणवीस 3 दिवस झाले मर्डर होऊन. बरं, ही जेनी जिथे राहते त्या एरियातल्या पोलीस चौकीमध्ये हिची मिसिंग कंप्लेंट आली का हे जरा चेक करा. येस सर.
मैथिलीच्या जीवनात एक वेगळा बदल घडत होता. आपल्या जवळचा माणूस गमावल्यामुळे मैथिलीला आता एका सोबतीची गरज होती. पण अजूनही आपल्या समाजात अशा सोबतीला वेगळ्याच नजरेनं पाहिलं जातं. एका बाजूला मैथिली नव्या दिशेनं आयुष्य सुरू करायला बघत होती आणि दुसरीकडे पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू होते. एका छोट्याशा लीडला फॉलो करत पोलीस जेनीच्या घरी पोहोचले आणि जे समोर आलं ते हेच सांगणारं होतं की कोणावरही विश्वास ठेवण्याच्या आधी किमान 10 वेळा तरी विचार करावा. फडणवीस सर. बघा. सर, बहुतेक दरवाजा लॉक्ड आहे. वाटतं घरात कोणीच नाही आहे. पण मग हे मेन गेट अर्धावट ओपन कसं काय? तुम्ही शेजाऱ्यांकडे चौकशी करा. कदाचित या बंगल्याची चावी त्यांच्याकडे असू शकते. येस. हॅलो. काल तुम्ही माझ्या मेसेजला उत्तर नाही दिलं. पाहिला पण लवकर झोपले. मग म्हटलं सकाळी करावा, कामात अडकले. बरं, म्हणजे मी मेसेज केला तर काही प्रॉब्लेम नाही ना? नाही म्हणजे आहे पण. हो, डिप्लोमॅटिक आन्सर आवडलं मला. बरं, एक विचारू, म्हणजे तुम्ही अशा मायूस का असता? म्हणजे कोणात मिक्स होत नाही? नाही तसं काही नाही. जर का मी तुमचा फ्रेंड असेल ना तर तुम्ही माझ्याशी सगळं शेअर करू शकाल. भेटायचं का? सर, कोणीच काही सांगायला तयार नाही. बहुतेक सर या फॅमिलीचं कोणाशी जमत नसेल. रिकामे. रिकामे. महाडी. रूम चेक करा. येस मॅम. सर. सर. हां हां. सर. सर, हे बघा. सर, घर सुद्धा अस्ताव्यस्त आहे. असं मला वाटतं चोर घरात घुसले असतील, फॅमिलीने त्यांना विरोध केला असेल आणि म्हणून त्यांना मारलं असेल. नाही, हे सिरियल किलरचंच काम आहे. हे जर सिरियल किलरचं काम आहे तर मग बॉडीज बीचवर का नेऊन टाकले असते? फॉरेन्सिक टीमला बोलवा. घर सील करून टाका. एकही पुरावा हातातून सुटता कामा नये. येस सर. रिकामे. सर. हां. सर, आपल्याला ज्या 3 डेड बॉडीज सापडल्या होत्या त्यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आलेत सर. फडणवीस, हा पॅटर्न थोडा वेगळा वाटतोय. पूर्णपणे बॉडीची ओळख मिटवून परफेक्ट क्राईम करण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओळख पटू नये म्हणून चेहरा पूर्णपणे जाळला गेलाय सर. फडणवीस, या आधी आपल्याला ज्या डेड बॉडीज सापडल्या त्या जाळण्यासाठी पेट्रोलचा वापर करण्यात आलाय आणि आता थिनरचा वापर केला गेलाय आणि या जेनीवर जबरदस्ती सुद्धा करण्यात आली आहे.
पण सर आधी आपल्याला ज्या डेड बॉडीज सापडल्या त्यांच्यासोबत तर असं काहीच झालं नव्हतं. काहीतरी गडबड आहे. बरं, या जेनीच्या शेजाऱ्यांकडून काय कळलं? नाही सर, काहीच कळलं नाही. काय गे सकाळी सकाळी कुठे निघालीस भटकायला? ते जरा काम आहे, जाऊन येते. काहीच लाज लज्जा नाही का ग तुला? हा, माझं पोरग गेल्यापासून बघते भटक भवानी सारखी भटकत असतेस. काय बोलताय सासूबाई? बरोबर तेच बोलतीये. तुषार गेल्याचं ना अजिबात तुला दुःख नाहीये. सारखं भटकायला पाहिजे तुला. माझा बिचारा तुषार तुझ्यामुळेच झालं हे सगळं. काही काय बोलताय सासूबाई? इथं माझं मला माहितीये कसं जगते. अख्खं आयुष्य समोर पडलंय आणि मी इथं विधवा होऊन राहिलीये ना. उपकार नाही केलेस. एवढंच जर काय ना तर चालती हो माझ्या घरातून. साहेब झालंय काय? हे असं बंद का आहे? तुम्ही कोण? मी विजय, डेव्हिडचा शेजारी. साहेब मी 2 दिवस घरी नव्हतो आणि आज आलो तर पाहतो डेव्हिडच्या घराला सील आहे. तुम्ही डेव्हिडला शेवटचं कधी पाहिलं? त्या दिवशी नॉनसेन्स. काय झालंय? सकाळी सकाळी दरवाजा का वाजवतो? अरे सांगायचं ना, कार बाजूला केली असती मी, तुझ्या गेटच्या बाहेर लावलेली. पेंट लागला माझ्या गाडीला सगळं. मग मी काय करू? तुला अक्कल नको? माझ्या गेट जवळ गाडी का लावतो तू? मी तुझ्याशी नीट बोलतो, फायदा उचलू नकोस तू. हा, काय झालं डेव्हिड? वयाने मोठा तुझ्यापेक्षा मी, जरा वयाचा मान ठेव. डेव्हिड काय झालं? हा ठीक आहे ठीक आहे, आणि एक लक्षात ठेव, परत जर सकाळी सकाळी माझ्या दरवाजात आला ना तर सांगून ठेवतो तुला. चल निघ. अरे तू शांत हो आधी. काय झालं काका? अरे काका ऐकून तर घ्या. बोल, काय बोलायचं होतं? काका आज सकाळी जे काही झालं ना त्याबद्दल सॉरी बोलायचं होतं. त्याचं काय ना काका, डेव्हिड जरा रागीट स्वभावाचा आहे, तेव्हा प्लीज राग मानून घेऊ नका तुम्ही. ते ठीक आहे, पण एवढा राग बरा नाही ना, आणि तू नेहमी त्याला वाचवतेस. अंकल, डॅड नेहमी रागावतो. त्यामुळे माझं इथे कोणी फ्रेंड पण नाहीये. एंजल असं नाही बोलायचं. हे इज युअर डॅड ना. काका खरंच तुमची माफी मागते. खरं तर त्याला कळायला पाहिजे, मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. निदान माझ्याशी तरी असं वागू. बरोबर आहे. सो टेल हिम. आणि साहेब, हे असं काही होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. डेव्हिडचं सगळ्यांशी वागणं कसं होतं? तो थोडा वेळासारखाच वागायचा, म्हणजे सतत कुणाशी भांडायचं, त्यामुळे कोणी त्याच्याशी बोलत नव्हतं. पण साहेब, जेनी आणि एंजल स्वभावाने फार चांगले होते. बरं, हल्ली त्याच्या घरी कोणाचं येणं जाणं? या 2 दिवसात कोणी आलं असेल तर याची मला अजिबात कल्पना नाही, कारण मीच घरी नव्हतो. हां, पण काही दिवसांपूर्वी त्याने घराचं काम करून घेतलं होतं. पण साहेब, ज्या माणसाला त्याने कामासाठी बोलावलं होतं, राजू कॉन्ट्रॅक्टर, त्याच्याशी सुद्धा त्याने वाद घातला. मैथिली, काय झालंय? काय चिडचिड करतेस तू? हां, अरे माझी सासू सारखं घालून पाडून बोलते. काय करावं काहीच सुचत नाहीये. काय टेन्शन घेतेस तू? हां, हे बघ, मी आहे ना. बरं मला सांग, मी असं काय करू की ज्याने तुला छान वाटेल? मला ना या सगळ्यातून कुठेतरी दूर निघून जायचंय. बस एवढंच? बरं चल, आपण ना अलिबागला फिरायला जाऊ मस्त. नाही रे, अगदीच तसं काही नाही. तसं काही नाही म्हणजे?
हे बघ मैथिली, तू खूप विचार करत जाऊ नकोस प्लीज. आणि एकच तर आयुष्य आहे आपल्याकडे, तू मस्ती कर, एन्जॉय कर. आणि पहिले ना तुषारचा विचार करणं कमी कर. नाही अरे, मी नाही विसरू शकत तुषारला. आणि आपलं म्हणशील तर आपण चांगले मित्र राहूयात. अगं हो, पण अगं मैथिली, सर मी मेंडोझा फॅमिलीचे डिटेल्स क्रॉस चेक केले. जेनी, एंजल आणि डेव्हिड या तिघांचेही डिटेल्स मॅच होत आहेत सर. पण सर, एका रात्रीत एका पूर्ण फॅमिलीला कोणी का मारेल? कदाचित या डेव्हिडच्या वागण्यामुळे कोणीतरी असं पाऊल उचललं असेल. बरं, हा कॉन्ट्रॅक्टर राजू, त्याला जरा बोलवून घ्या चौकशीसाठी. येस सर. सर, आपल्या एरियामधल्या सगळ्या हॉटेल्समध्ये मी चेक केलं, पण आपण दिलेल्या डिस्क्रिप्शन प्रमाणे एक सुद्धा व्यक्ती तिकडे सापडली. प्लस असे हॉटेल्स सुद्धा समोर आले जिकडे आयडी प्रूफ घेतल्याशिवाय रूम्स दिल्या जातात. त्यामुळे खूप पुरावे मिस झालेच. आपल्याला ज्या डेड बॉडीज सापडल्यात त्याच्या डिटेल्स व्हायरल करा. त्यांच्या अंगावरचे कपडे, दागिने, असली नकली सगळे, जन्म खुणा, चप्पल वगैरे सगळ्या डिटेल्स शेअर करा आणि रिपोर्ट मॉनिटर करत राहा. ठीक आहे सर. जशी मेंडोझा फॅमिलीची ओळख पटली तशी या फॅमिलीची सुद्धा पटेल. येस. हॅलो 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 मैथिली, ऐक ना. हे बघ, ऐक ना, हे बघ, माझ्या मनात खरंच असं वाईट काहीच नाही आहे तुझ्याबद्दल. तुला तुला छान वाटावं, रिलॅक्स वाटावं म्हणून मी बोललो. हे बघ, आपण अलिबागला जाऊया, हवं तर सकाळी जाऊया आणि संध्याकाळी परत येऊया. मैथिली, तू अशी स्वतःमध्ये हरवलेली असतेस नेहमी, ते मला बघून छान नाही वाटत, म्हणून मी हे बोललो. मी कळवते जायचं की नाही ते. ठीक आहे, आय एम वेटिंग. ओके, बाय. एका रात्रीत मेंडोझा फॅमिलीची हत्या करण्यात आली होती. मोटिव्ह अजूनही समोर आला नव्हता, पण पोलिसांना डेव्हिडच्या वागण्यामुळेच कदाचित कुणीतरी असं केलं असावं असा संशय होता. खरंच त्या गुन्हेगाराला एंजल सारख्या अत्यंत निष्पाप, निरागस मुलीला संपवताना काहीच वाटलं नसेल का? आणि या सगळ्यामध्ये त्या 8 वर्षाच्या चिमुरडीची काय चूक होती? मैथिली आपलं आयुष्य नव्यानं सुरू करण्याच्या विचारानं हरखून गेली होती. शुभम सोबत फिरायला निघाली होती, पण तिला आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना देखील नव्हती. काय गे, बॅग भरून कुठे निघालीस? आईची तब्येत बरी नाहीये, जाऊन येते. आणि डॉक्टर म्हणाले कदाचित ॲडमिट करायला लागेल. झाली का तुझ्या आईची नाटकं सुरू? काय काय चाललं असतं तुम्हा दोघींचं? तुला ना माहेरी जायला कारणच हवं असतं. जातेस तर जा, पण 2 दिवसात घरी परत यायचं, नाहीतर रात इथेच कायमची. येते परत. उपकार नाही करत हो, येणार आहे परत. सर राजू. नमस्कार साहेब. त्या डेव्हिड मेंडोझाला ओळखतोस? होय साहेब, म्हणजे त्याच्या हॉलचं, बेडरूमचं आणि मेन दरवाजाचं काम केलं होतं. त्या डेव्हिड बरोबर तुझं काय वाद झाला होता का? हां साहेबा, साहेबा काम होणार तुमचा, फाईल पोचून जाणार. हां, नाही काय बी चिंता करू नका. हां साहेबा, मी बघतो ना साहेब. हां नमस्कार. हां हां, नाही नाही नाही, त्याची चिंता नको साहेब, मी करतोय बस साहेब. हां साहेब, साहेब माझे पैसे ते द्या. साहेबा मी थोड्या वेळाने फोन करते. हां साहेब. काय रे,
तुला समजत नाही मी फोनवर बोलते ते? पण मी माझे पैसे घ्यायला आलोय. कसले पैसे रे? हा काय पैसे पैसे? एक तर सगळं काम थर्ड क्लास करून टाकला. ते बेसिन अजून गळतंय. हा पेंट सगळा थर्ड क्लास लावला. हा तू मॅड झाले का रे? डेव्हिड, व्हॉट हॅपन? मॅडम आता तुम्हीच बघा ना, सगळं घरचं काम करून घेतलंय आणि आता पैसे मागतोय मी तर असं करतायत. नाही मी आता माझे पैसे मागतोय, चुकी करतोय ए का? साड्या नाही द्यायचा पैसे. हा? काय करायचंय ना ते करून घे. नाही देत पैसे. पण धक्का कशाला देताय? मी माझ्या हक्काचेच पैसे मागतोय ना, आणि मी माझे पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही इथून. गेट आउट. डेव्हिड, साहेब एवढंच नाही तर त्यांनी माझ्या कामगाराला सुद्धा मारलं होतं. का? तुझ्या कामगाराला का मारलं? त्या दिवशी डेव्हिडला सकाळी सकाळी कुठेतरी जायचं होतं, तर त्यांनी माझ्या कामगारांना सकाळीच बोलवलं आणि अगदी 7 वाजताच काम सुरू केलं. आणि मग अरे अरे बाळा बाळा, सॉरी सॉरी सॉरी, चुकून झालं. मॅडम मॅडम काय झालं बेटा? काय माफ करा. नाही साहेब, चुकून झालं साहेब. चुकून झालं साहेब. काय झालं? समजावून सांग तुझ्या माणसानं. चुकून झालं असणार ना, तो मुद्दामून करणार आहे का? डेव्हिड, का मारतोस त्याला? माफ करा साहेब, चुकून झालं. चल बेटा. ठीक आहे, शिरोळकर याच्या कामगाराच्या डिटेल्स घ्या याच्याकडून आणि त्या कामगारांना बोलून घ्या चौकशीसाठी. आणखीन एक, आणि राजू, या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत हे शहर सोडून कुठेही जाऊ नकोस. ठीक आहे साहेब. ये. चल. सर मला नाही वाटत याने काय केलं असेल. म्हणजे फक्त थोड्या पैशांसाठी 3 खून करेल हा? फडणवीस, माणसाची मानसिकता त्याला काय काय करायला लावेल हे सांगता येत नाही. मैथिली अगं किती उशीर यार. अरे सासूबाईंचे नाटकं. ते जाऊ दे. बरं ऐक, एक प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली. काय? अगं माझ्याजवळ ना जरा पैसे कमी आहेत. अरे काळजी करू नको, आणलेत मी बरोबर. ग्रेट. चल लवकर चल, गाडी नाक्यावर आलीच असेल. चल दे बॅग माझ्याकडे. माफ करा साहेब, आम्ही काय नाही केलं साहेब. प्लीज माफ करा ना साहेब. साहेब आम्ही काहीच नाही केलं. बरं त्या रात्री कुठे होतात तुम्ही? साहेब राजू शेठनं गावातल्या शाळेचं काम घेतलं होतं, तिथंच होतो. आता 15 दिवस होत आले, आम्ही तिकडेच असतो साहेब. बरं त्या डेव्हिडने तुमच्यापैकी कोणाला मारलं होतं? दिघा साहेब. दिघ्या कुठे आहे तो? दिघा गावी गेलाय साहेब. ठीक आहे शिरोळकर, यांच्या डिटेल्स घ्या आणि जाऊ द्या यांना. हे बघा, आणि आम्हाला विचारल्याशिवाय शहर सोडून कुठेही जायचं नाही, कळलं? हा साहेब. या. चला. फडणवीस, हा दिघ्या खरंच गावी गेलाय का ते जरा क्रॉस चेक करा आणि त्याच्या डिटेल्स काढा. आणि एक, या जेनीच्या घरी जाऊन पुन्हा एकदा झडती घ्या. काही क्लू सापडते का बघा. येस. ए काय झालं इथे? चला निघा इथून, निघा. सगळं नीट चेक करा. येस मॅम. मॅडम हा सामान पडलं इकडे. याआधी आपल्याला ज्या डेड बॉडीज सापडल्या त्या जाळण्यासाठी पेट्रोलचा वापर करण्यात आलाय आणि आता थिनरचा वापर केला गेलाय. हे तर थिनर आहे. काय सापडलं? हे बघा. अनुष्का, अनुष्का, जेवायला चल बाळा.
अनुष्का, किती हाक मारायची बाळा, उशीर होतोय जेवायला. अनुष्का, 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 दार उघड, जेवायला चल बघू आधी. मला नाही जेवायचंय. तू डोकं नको खाऊ माझं, जा तू. अगं, काय लावलंयस हे? गेले 2 दिवस झाले तू रूमच्या बाहेर आलेली नाहीयेस. मुकाट्याने बाहेर ये आणि जेवायला घे. मी नाही येणार आहे इथून बाहेर, तू जा इथून. नाही तर बघ मी माझं काय करेल ते. कुठेस तू? तू साईटवर का नाहीयेस? तुला माहिती आहे ना मी एकटी पडते म्हणून. तुझ्याशी बोलले नाही ना की बेचैन होते मी. कसलं प्लॅनिंग? अलिबागला जायचंय? कधी? डोंट लाय. मला माहिती तू मला टाळतोयस म्हणून. बरं ठीक आहे, मी नाही करणार परत कॉल. पण तू मला 1 तासात साईटवर हवायस. बाय. सर, जेनीच्या घरात ही थिनरची बॉटल सापडली. सर, बहुतेक हिचाच वापर करून तिघांचे चेहरे जाळले असते. आणि सर, दुसरा क्लू म्हणजे राजूने आपल्यापासून एक गोष्ट लपवली. कोणती? सर, त्याने जेनीच्या घरात प्लंबिंगचं काम सुद्धा केलं होतं. बाथरूम बेसिनमध्ये नवीन नळ बसवलेले होते सर. ओके, म्हणजे या मर्डर केसमध्ये नक्कीच त्याचा हात असणार. कॉल करा त्याला. येस सर. सर, स्विच ऑफ आहे. तो जिथे असेल तिथून उचलून आणा त्याला. येस सर. येस सर. मॅडम काय झालं? काही प्रॉब्लेम? मला चेकआउट करायचंय. हो पण तुमचं 2 दिवसाचं बुकिंग आहे. ते काय माहित नाही मला. मला आत्ताच चेकआउट करायचंय. हे तुमचे पैसे घ्या. हो पण यांना ओळखता का? हो, हे तर राजू दादा आहेत. कुठे असतील हे आता? ते काय माहिती नाही, पण खूप घाई गडबडीत होते. बॅग घेऊन गेलेत सकाळी 11:30 वाजताच. ठीक आहे, थँक्यू. हा बोला. हॅलो सर, राजू निसटलाय. हो, सकाळी 11 वाजताच बाहेर पडलाय. एरियामध्ये पण नाही आणि त्याचा फोन पण लागत नाही. त्या राजूचा फोटो सगळ्या पेट्रोलिंग पोलीस आणि सगळ्या चेक नाक्याच्या पोलिसांना फॉरवर्ड करा. राजू शहर सोडून जाता का म्हणे. ओके सर. काय झालं मॅडम? तुम्ही का रडतायत? नाही म्हणजे काही मदत हवी असेल तर सांगा मला, मी करतो मदत. तुम्ही कोण? हे बघा, तुम्ही घाबरू नका. मला भावासारखं समजा. मला सांगा नेमकं काय झालंय. मुंबईवरून इकडे आले ओळखीच्या मुलाबरोबर. पण त्याने माझा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. म्हणून मी त्याला घालवलं. हे बघा मॅडम, तुम्ही काही चिंता करू नका. तुम्हाला भूक लागली आहे का? मॅडम, इथे एकटे बसू नका. रात्रीची वेळ आहे. चला उठा, मी तुमची बॅग घेतो. उठा. या मॅडम. मॅडम का मारताय मला? मी काहीच नाही केलं. काय नाही केलंस? काय नाही केलंस? का केलास? पळून का गेलास? सॉरी मॅडम, चूक झाली. अरे, मेंडोजा फॅमिलीचा खून करून पळून गेलास तू. केलास ना खून? केलास ना खून? नाही, शपथ सांगतो मॅडम, मी काहीच नाही केलंय. काही नाही केलं. त्या मेंडोजाच्या घरात डिनरचा कॅन सापडला, त्यावर तुझ्या हाताचे ठसे सापडले. आणि त्यांच्या घरात तू प्लंबिंगचं काम सुद्धा केलंयस. ही गोष्ट आमच्यापासून लपवून का ठेवलीस? तो थिनरचा कॅन माझाच असणार, कारण मी कलरचं काम घेतलं होतं ना त्याच्या घरी. पण साहेब, मी प्लंबिंगचं काम नव्हतं घेतलं. म्हणजे
आधीचेच काम केलेल्याचे पैसे बाकी असताना मी नवीन काम का घेईन त्याच्याकडे? बहुतेक त्यांनी एखाद्या स्वस्तातल्या कारागिराकडून ते प्लंबिंगचं काम करून घेतलंय. मग तू आता पळून कुठे गेला होतास? तुम्हीच सांगितलं होतं ना साहेब, मला सांगितल्याशिवाय कुठं जायचं नाही ते. मग का गेला होतास? मुंबईला मला एक मोठं काम मिळालं. पोटा पाण्यासाठी करावं लागतं ना साहेब. खरंच मी बाकी काही नाही केलंच. सर, राजू जर कल्प्रिट नाहीये तर मग हे सगळे खून कोणी केले असते? सर, हा राजू आपला शेवटची लीड होता. डिटेल्स व्हायरल करून सुद्धा आपल्याला काहीच फीडबॅक मिळाला नाही. सर, आणि तो मुंबईमध्ये पकडला गेला होता. त्याच्या सांगण्याप्रमाणे मी मुंबई पोलिसांना कॉन्टॅक्ट सुद्धा केलं. तो खरं बोलतोय सर. सर, बीचवर अजून एक डेड बॉडी सापडली. काय? हो सर, पहिल्या डेड बॉडीप्रमाणे तिचं एक तोंड काढलं. अनुष्का, 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 जेनी मर्डर केसमध्ये मिळालेल्या एकुलता एका सस्पेक्टला सुद्धा पोलिसांना क्लीन चिट द्यावी लागली. एका मागोमाग एक होणाऱ्या अमानुष हत्यांचा गुन्हेगार काही केल्या पोलिसांच्या हाती लागत नव्हता. हा गुन्हेगार सगळेच गुन्हे इतक्या काळजीपूर्वक करत होता की कुठलाही क्लू मागे राहत नव्हता. या सगळ्यात शहरामध्ये भयंकर भीतीचं असं वातावरण तयार झालं होतं. लोक घराबाहेर पडताना सुद्धा विचार करत होते आणि यातच मिळालेली बॉडी आपल्या सोबत हजारो प्रश्न घेऊन आली होती. या केसमध्ये पुढे काय झालं हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. पण तोपर्यंत सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा उद्या भेटणारच आहोत, पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.